नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 6वी इतिहास पाठ क्रमांक 7 मौर्यकालीन भारत. 1. खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. सत्रपामध्ये लढाया का सुरू झाल्या? उत्तर आहे सिकंदराचा मृत्यू झाल्यामुळे सत्तेसाठी त्याने नेमलेल्या सत्रपांमध्ये लढाया सुरू झाल्या. 2. बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने श्रीलंकेस कोणास पाठवले? उत्तर आहे बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने श्रीलंकेस आपला मुलगा महेंद्र आणि कन्या संघमित्रा यांना पाठवले. 3. मौर्य काळात कोणते व्यवसाय होते? उत्तर आहे मौर्य काळात कापड विणणे व रंगवणे, धातुकाम, मातीची भांडी बनवणे, हस्तिदंतावरील कोरीव काम करणे, व्यापार, नौका बांधणी इत्यादी व्यवसाय होते. 4. सम्राट अशोकाने उभारलेल्या स्तंभावर कोणत्या प्राण्यांची शिल्पे आहेत? उत्तर आहे सम्राट अशोकाने उभारलेल्या स्तंभावर सिंह, हत्ती, बैल या प्राण्यांची शिल्पे आहेत. प्रश्न क्रमांक 2. सांगा पाहू. 1. सत्रप. उत्तर आहे सम्राट सिकंदराने मायदेशी परतताना भारतातील जिंकलेल्या प्रदेशांच्या व्यवस्थेसाठी ज्या ग्रीक अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या त्या अधिकाऱ्यांना सत्रप असे म्हटले जाईल. 2. सुदर्शन. उत्तर आहे सम्राट चंद्रगुप्त मौर्याने गुजरात राज्यातील जुनागड जवळ जे धरण बांधले त्या धरणाला सुदर्शन असे नाव दिले होते. उत्तर आहे सम्राट अशोकाने आपला संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जे शिलालेख व स्तंभलेख कोरवले त्यात त्याने स्वतःचा उल्लेख देवानं पियो प्रियदर्शी म्हणजे देवाचा प्रिय प्रियदर्शी या शब्दात केला आहे. 4. अष्टपद. उत्तर आहे मौर्य काळात बुद्धिबळाला अष्टपद असे नाव होते. त्या काळातील लोक अष्टपदाचा खेळ आवडीने खेळत असत. प्रश्न क्रमांक 3. आठवा आणि लिहा. 1. चंद्रगुप्त मौर्य यांच्या साम्राज्याची व्याप्ती. उत्तर आहे चंद्रगुप्ताने प्रथम मगध महाजनपद जिंकले, त्यानंतर अवंती व सौराष्ट्र जिंकले. पाठोपाठ अफगाणिस्तानातील काबूल, कंदाहार व हेरात हे प्रदेश आपल्या साम्राज्याला जोडले. 2. सम्राट अशोक याच्या साम्राज्याची व्याप्ती. उत्तर सम्राट अशोकाचे साम्राज्य वायव्येस अफगाणिस्तान व उत्तरेस नेपाळपासून ते दक्षिणेस कर्नाटक व आंध्र प्रदेश पर्यंत तसेच पूर्वेस बंगालपासून पश्चिमेस सौराष्ट्रपर्यंत पसरलेले होते. प्रश्न क्रमांक 4. जोड्या जुळवा. अ गट ब गट. 1. सम्राट अलेक्झांडर. उत्तर आहे ग्रीकचा सम्राट. 2. मेगॅस्थनीस. उत्तर आहे सेक्युलस निकेटरचा राजदूत. 3. सम्राट अशोक. उत्तर आहे मगधचा सम्राट. प्रश्न क्रमांक 5. तुम्हाला काय वाटते? 1. सिकंदरला अखेर माघार घेणे भाग पडले. उत्तर आहे सिकंदराच्या सैन्याला मार्गावरील अनेक स्थानिक राजांनी प्रखर लढा देऊनही तो पंजाबपर्यंत पोहोचला, परंतु 1. या स्वारीत त्याच्या सैनिकांना प्रचंड हाल अपेष्टा सहन कराव्या लागला. 2. या सैनिकांना मायदेशी जाण्याचे वेध लागले होते. 3. या सैनिकांनी सिकंदराविरुद्ध बंड पुकारले, त्यामुळे सिकंदरला अखेर माघार घेणे भाग पडले. 2. ग्रीक राजांची नाणी वैशिष्ट्यपूर्ण असत. उत्तर आहे 1. या नाण्याच्या एका बाजूवर नाणे पाडणाऱ्या राजाचे चित्र असे व त्या राजाचे नावही कोरलेले असे. 2. नाण्याच्या दुसऱ्या बाजूवर एखाद्या ग्रीक देवतेचे चित्र असे. 3. ही नाणी चांदीची वा अन्य धातूचीही असत. अशी वैशिष्ट्यपूर्ण नाणी पाहून भारतीय राजांनीही अशी नाणी पाडायला सुरुवात केली होती. 3. सम्राट अशोकाने कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला. उत्तर आहे 1. मगधचे सम्राटपद प्राप्त झाल्यावर अशोकाने ओडिशातील कलिंग राज्यावर स्वारी केली. 2. कलिंगच्या युद्धात मोठा रक्तपात झाला. 3. हा विनाश पाहून अशोकाला खूप दुःख झाले. त्याचे हृदय परिवर्तन होऊन त्यांनी यापुढे कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला. प्रश्न क्रमांक 6. तुमच्या शब्दात वर्णन करा. 1. सम्राट अशोकाची लोकोपयोगी कामे. 1.
जनतेला आणि पशूंना मोफत औषध पाणी मिळण्याची सोय केली. 2. मोठ्या प्रमाणात रस्ते बांधणी केली. 3. प्रवाशांच्या सोयीसाठी रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना झाडे लावली. 4. ठिकठिकाणी धर्मशाळा बांधल्या. 5. पिण्याच्या पाण्यासाठी विहिरी खोदल्या. उत्तर आहे 1. मौर्य काळात नगरात आणि खेड्यांमध्ये अनेक उत्सव आणि समारंभ साजरे केले जात असत. 2. या प्रसंगी लोकांच्या मनोरंजनासाठी नृत्य गायनाचे कार्यक्रम होत असत. 3. कुस्तीचे खेळ, रथांच्या शर्यती, सोंगट्यांचा खेळ तसेच अष्टपद म्हणजेच बुद्धिबळाचा खेळ हे खेळ खेळले जात असत. प्रश्न क्रमांक 7. आज युआन श्वांग सारखे परदेशी प्रवासी तुम्हाला भेटले तर काय कराल? उत्तर आहे आज युआन श्वांग सारखा परदेशी प्रवासी जर मला भेटला तर मी त्याला तो कोणत्या देशातून आला, तो भारतात कोणत्या उद्देशाने आला, तो कोणत्या मार्गाने आला, त्याने प्रवास कसा केला, प्रवासात कोणत्या अडचणी आल्या इत्यादी प्रश्न विचारेन, त्याला हवी असलेली माहिती सांगेन व पाहिजे असलेली मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करीन. त्याच्या देशाचा इतिहास, प्रेक्षणीय स्थळे, तेथील लोकांचे सण, धर्म यांविषयी माहिती विचारीन. त्याच्या देशात जाण्याची इच्छा व्यक्त करून तेथे कसे जायचे तेही त्याला विचारीन. विद्यार्थी मित्रांनो, इझी सोल्युशन क्लासेस चॅनलवर सर्व विषयांचे स्वाध्याय अपलोड करत आहोत. चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोप्या भाषेतील स्वाध्याय अभ्यासा. थँक्स फॉर वॉचिंग.